मी आता निमंत्रित करते वसंत राजपूत. वसंत हिरालाल राजपूत. आपली यावर्षीची रँक आहे 326. BJ मेडिकलमधून MBBS आपण पूर्ण केलं आहे. मूळगाव सिंदखेडा, जिल्हा धुळे. ऑप्शनल सब्जेक्ट अँथ्रोपॉलॉजी. आणि सरांबद्दल मला विशेष सांगायला आवडेल की या सगळ्यासोबत सांस्कृतिक जी आवड असते ती त्यांची कायम ठेवली आहे. शिक्षण घेत असतानासुद्धा अनेक नाटकांमधून त्यांनी काम केलेलं आहे आणि सर उत्तम कविताही करतात. तर मला वाटतं यावेळेस सरांचं जे मनोगत असेल ते अधिक रुचिपूर्ण होईल. मी सरांना थँक्यू मॅडम, एवढं छान इंट्रोडक्शन केल्याबद्दल. आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेले पालकवर्ग, मित्र मैत्रिणी, दादा वहिनी, सगळ्यांचा मी आभारी आहे. आपण वेळ काढून इथे आलात आम्हाला ऐकण्यासाठी. एक मनोगत व्यक्त करण्याआधी मी तुम्हाला काहीतरी एक हिशोब सांगेन. चंचल गाडोदिया रुपये 65,000, गणेश मेड रुपये 15,000, रश्मी कुलकर्णी रुपये 25,000, मुदस्सर शेख रुपये 3,000. हे पैसे मला अजूनही परत करायचे आहेत. म्हणजे UPSCचं प्रिपरेशन करताना संघर्ष मुळात हा संघर्षापासूनच सुरू झाला होता. मला अजूनही तारीख आठवते, 10 जानेवारी 2013 फायनल इयरचं प्रॅक्टिकल होतं. योगेश सर, पिडियाट्रिक्सचं प्रॅक्टिकल होतं. तर त्याच्या एक 15 दिवसाआधी आमचा फेअरवेलचा कार्यक्रम उरकण्यात आला होता. त्यावेळेस मी ब्लेझर घेतलेलं होतं रुपये 5,000. तर आईचा फोन आला त्यावेळेस. मग मी आईला खूप आनंदाने सांगितलं की आमचं फेअरवेल आहे, MBBS पूर्ण झालं आहे, तर मी 5,000 रुपयाचं ब्लेझर घेतलं आहे. तर आईने एवढी चिडचिड केली, मी रडलो अक्षरशः. मला खूप राग आला, वैताग आला. म्हणजे मुलगा MBBS झाला, गव्हर्नमेंट मेडिकलमधून MBBS झाला, स्वतःच्या मेरिटवर MBBS झाला, तरी तुम्हाला कौतुक नाही. 15 दिवस ते मनात राग होताच. 10 जानेवारी 2013 पीडचं प्रॅक्टिकल संपलं. दुपारी 3 वाजता प्रॅक्टिकल संपलं. फोन आला मला घरून. तर घरून फोन आला तर पप्पा म्हणाले की त्यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे. सो इट वॉज लाईक शॉक. म्हणजे एवढा प्रचंड शॉक मलाही होता, घरच्यांनाही होता. आणि ऑल ऑफ अ सडन मला कळलं की 15 दिवस आधी आई माझ्यावर का चिडली होती. बिकॉज त्याच्या 5 महिन्या आधीपासून पप्पांचा पेमेंट बंद झालेला होता. काही वैयक्तिक कारणे, म्हणजे पर्सनल कॉन्फ्लिक्ट्स, म्हणजे एक रिलेटिव्स जे शाळेतले संस्थापक आहेत, म्हणजे वैयक्तिक वादावरून पप्पांना नोकरीवरून काढण्यात आलं होतं. तर संघर्षापासून असा सुरू झाला की मी त्या वेळेपासून आज तागायत घरून एकही पैसा घेतला नाही. आता आम्ही इंटर्नशिप करत असताना आम्हाला स्टायपेंड मिळायचा रुपये 6,000. त्यात मी क्लासेस जॉईन केले. क्लासेस जिथे कुठे जॉईन करत होतो तिथं माझं एक ॲप्लिकेशन फिक्स असायचं. ड्यू टू सम फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स आय विल नॉट बी एबल टू पे द एंटायर सम. म्हणजे याच वेळेस मला पूर्ण पैसे देता येणार नाही, मी उरलेली रक्कम नंतर देईल. हे माझे ठरलेलं ॲप्लिकेशन फॉर्म असायचं प्रत्येक याला, आणि मी ते जपून ठेवलेले आहेत. मी NCERT जॉग्रफीच्या मागे ते आजही चिपकून ठेवलेलं आहे ते ॲप्लिकेशन. ते मला म्हणजे त्या अशा गोष्टी तुम्हाला प्रेरित करत असतात. म्हणजे सगळे तुम्हाला यशाविषयी बोलतील, मी अपयशाविषयी बोलेल. म्हणजे असं म्हणतात की जर यशाला अपयशाची किनार नसेल तर मजा येत नाही. म्हणजे कदाचित फर्स्ट अटेम्प्टमध्ये IAS मिळालेल्या व्यक्तीला आयुष्य ते कळालं नसेल जे आम्हाला कळतं आहे. म्हणजे यशाची किंमत त्यांना असेल, त्यांनी मेहनत केली, ऑफकोर्स केलीच आहे, पण अपयशाने तुम्ही नक्कीच खूप गोष्टी शिकतात. मी आणि त्या गोष्टींविषयी बोलणार आहे. तर पहिला अटेम्प्ट प्रिलिम डाऊन, नंतर सरांना येऊन भेटलो आम्ही. तर मी आणि सचिन आम्ही दोन्ही पहिली प्रिलिम फेल झालेलो. सरांना भेटलो. सरांना कदाचित ते फार नसेल, सरांना माहिती असेल की इट इज नॉट दॅट बिग थिंग, प्रिलिम होतात मुलं फेल. ते आम्हाला खूप इन्सल्टिंग झालेलं की आम्ही MBBS एवढं केलेलं, आम्ही एवढे हुशार लोक, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये केलेलं, आपण प्रिलिमसुद्धा पास नाही झालो आणि आपण स्वप्न पाहतोय आपण IAS होणार. मग त्यावेळेस सर म्हणाले की ठीक आहे, इट्स ओके, काही इट्स नॉट दॅट बिग डील, पुन्हा प्रयत्न करा आणि पुढच्या वेळेस पहिल्या 100मध्ये येण्याचा प्रयत्न करा.
IAS व्हा. आता तुम्हाला एवढा चान्स मिळाला आहे, पुन्हा वर्ष आहे, पुन्हा अभ्यास करा. सो त्या पुढच्या 3-4 महिन्यात परत ते फायनान्शियल कन्स्ट्रेंट असल्यामुळे मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो. आर्थिक परिस्थिती थोडीशी सुधारली. त्यानंतर पॉझिटिव्हिटी आली. सेकंड प्रिलिम्स पास झालो, मेन्सची तयारी केली, मेन्स डाऊन. पुन्हा एकदा वाटलं की काय खरं वाटत नाही आहे, म्हणजे आता काय म्हणजे नवीन काय करावं. थर्ड प्रिलिम्स क्लिअर, मेन्स डाऊन. आता म्हटलं काही खरं नाही आहे. म्हणजे 3 अटेम्प्ट झाले, तुम्ही सगळे लोक मित्र तुम्हाला कलेक्टर म्हणताय, सगळीकडे लोकांना माहिती झाले तुम्ही UPSCची परीक्षा देताय. हे अशा वेळेस अपयश पचवणं हे म्हणजे यात खरी तुमची म्हणजे आयुष्यात तुम्ही जर काही शिकत असाल की पुढे जाऊन तुम्ही काय होणार आहात, म्हणजे आयुष्याकडे तुम्ही कसे बघणार आहात, तर हे या यशापेक्षा म्हणजे आज ह्या मोमेंटपेक्षा तो मोमेंट ज्यावेळेस मी मेन्स फेल झालो, रात्री 11 वाजता वगैरे काहीतरी मला कळलं, ती रात्र मी पूर्ण झोपलो नव्हतो, त्या गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात. म्हणून माझं वैयक्तिक असं मत आहे, कदाचित सगळे सहमत होतील, की अपयशाकडे पाहताना निराशाने पाहू नका, अपयशाला संधी म्हणून बघा. म्हणजे तुम्ही नवीन आहात, कदाचित तुम्हाला याचा अजून गंध नसेल, सगळ्यांनाच यश लगेच मिळत नाही, तुम्ही अपयशी व्हाल. यशाचे मानकरी बरेच असतील, अपयशाला वाली कुणीच नसतो, म्हणजे तुम्हाला हे जाणवेल नंतर. सो त्या स्ट्रॉंग माइंडसेटने तुम्ही आत्ताच तयार व्हा. ही परीक्षा सगळे पॉझिटिव्ह बोलत आहे, तुम्ही कलेक्टर व्हाल, तुम्हाला सोसायटीत खूप रेप्युटेशन मिळेल. मी तुम्हाला दुसऱ्या बाजूविषयी अवगत करणं माझं कर्तव्य वाटतं. म्हणजे आपण एक टेक्निकली रेशो पाहिला तर एवढाही सोपा नाही, इट इज म्हणजे टफेस्ट एक्झाम आहे. तर ही एक गोष्ट मनात असू द्या की अपयश येईल, अपयशाला घाबरू नका, संधी म्हणून बघा आणि पुन्हा एकदा प्रयत्नाला लागा. मी अजून फार बोलणार नाहीत, बोलणारे वक्ते आहेत अजून. मी 31 तारखेला रिझल्ट आल्यानंतर त्याच्या 2-4 दिवसांनी फेसबुकवर एक अपडेट केलेली, ती तुम्हाला वाचून दाखवतो. प्लीज व्यवस्थित ऐका, म्हणजे याच्यापेक्षा चांगलं आर्टिक्युलेशन मला जमणार नाही. बोलताना इथं म्हणजे कदाचित एक्साइटमेंट किंवा इमोशनल किंवा अँझायटीमुळे पाहिजे हवं ते डिलिव्हर होत नसेल, तर यातून होईल अशी अपेक्षा मला आहे. थँक्यू एव्हरीवन. Every single person who have contributed in some or the other way want to share something with you. Most of us are struggling for something or other. Beauty lies in struggle. Don't get bogged down with failures. Do not surrender. Failure is an opportunity. Failure often turns into memories. And you cherish those memories in life. Believe in yourself. That's the most important thing which I believe in. Engrave these words on your heart. Let them beat with it. Let them flow through your blood. No matter if people around you trust you or not. No matter what challenges you face. No matter who you are and what you have. All that matter is what you think. What you believe in. It's you versus you. Do not try to conquer things. Conquer yourself. Real hurdle between you and your goal is you only. Sooner you realize this, better it is. Don't invest yourself in transient businesses. Think rationally, make best of yourself. Dream big, work hard. May God bless us all. Thank you. Thanks a lot. अपयश आणि संघर्ष यांना जर जिद्दीची जोड मिळाली तर एक यशस्वी वसंत राजपूत निर्माण होतो असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण कौतुक करूयात.